काल जे उस्मानदाराने तुमच्या अष्टीकर साहेबांच्या बद्दल चतुर म्हणून ट्विट केले. ठीक आहे, चतुर तर मी आहे, त्याच्याशिवाय राजकारणी कसं म्हणून झालो असतो नाही का. आणि सुषमाताईंनी माझ्याबद्दल काहीतरी लिहिणं हे म्हणजे जरा अतिशयोक्ती झाले. कारण मी आजपर्यंत आत्ताही 1 तासाभराखाली मिलिंद नार्वेकर साहेबांना बोललेलो. मी माझी बाईट सुद्धा क्लिअर केलेली. मी त्या टायमाला शेवट अंतिम टप्प्यात होतो प्रचाराच्या, आणि त्यावेळेस त्यांनी असं लिहिलं का मला मतदान करू नये. मला मतदान करू नये म्हणजे कुणाला करा, त्यांचा रोग कुणाकडे होता. आणि ह्या ताई कधीतरी असंच काहीतरी बोलतात म्हणूनच हे लोक कदाचित नाराज झाले असावे, आणि बाकी काही याला काही हे कारण नाहीये. माझं उद्धव साहेबांसोबतही बोलणं झालंय, माझं नार्वेकर साहेबांसोबतही बोलणं झालंय. मला काँग्रेसनी अधिकृतरित्या व्हीप बजावून मला मतदान करायला सांगितलंय. मी माझी भूमिका फार स्पष्ट केली होती की मी आघाडीसोबत आहे, होतो, राहणार आहे. त्याच्यामुळे कुणालाही आता त्या ताईंना काय गडबड होती आणि कसली त्यांना माझ्याबद्दल आकस होता, मग देव जाणे. त्यांनी बोलायला पाहिजेत होतं खासदार साहेबांवर, पण विनाकारण मला त्यामध्ये भरडायचं कारण नव्हतं. कुठेतरी अतिशयोक्ती होती. कारण मागोमाग पाहिलं तर गजाभाऊ कीर्तीकर हे शिंदे गटात आहेत आणि अमोल भैया कीर्तीकर हे आज ठाकरे साहेबांसोबत आहेत. मग ते स्वीकार्य होऊ शकतात तर कृष्णा पाटील का बरं नाही. अरे तुम्ही उद्धव साहेब काही शंका आहे? मी उमेदवार आहे आघाडीचा. राहणार पण आहेत. मग उद्धव काय तुम्ही पण भविष्यात प्रवेश करणार आहे? नाही, हे असे जर तोंड सुख घेत असतील तर मलाही कुठेतरी काल हर्ट झालेलं या ताईंनी असं सगळं बोलल्याच्या नंतर. माझ्या आईचं ज्या वेळेला निधन झालं त्या गोष्टीचा ह्या लोकांनी बाजार मांडला. मला त्या गोष्टीची खंत वाटली. म्हणजे माझे वडील काय करतील हे काय, माझा अजून माझ्या वडिलांसोबत कॉन्टॅक्ट झालेला नाही. मी आघाडीचा उमेदवार म्हणून मी माझ्या प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो, सगळ्यांपर्यंत पोहोचत होतो. नांदेड हा जिल्हा काही सोपा नाहीये, छोटा नाहीये. क्षेत्रफळाच्या बाबतीतही खूप मोठा जिल्हा आहे. मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी वार्तालाप करणे, त्यांच्यासोबत भेटीगाठी घेणे हे काय माझ्यासाठी आटापिटा सोपा नव्हता. तो करत असताना हे असे कोणीतरी काहीतरी आमच्याबद्दल लिहितात. बरं, अजूनही मला नाही वाटत की ते काय गट स्थापन झालाय का, कोणी काय केलंय का, काय केलंय. आज फक्त बैठकीला ते लोक हजर नव्हते. म्हणजे मीही अजूनही तितकाच अज्ञानी आहे जितकं सगळे लोक आहेत. कारण मलाही अजून वाटत नाही का साहेबांनी असा काही निर्णय घेतला असावा, आणि असलाच तरी मी आघाडीसोबत आहे म्हणून सांगितले, माझी भूमिका स्पष्ट केली आहे. दुःखाचा कोणी बाजार केला तुमच्या? नेमकं काय, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? कशाचा दुःखांचा बाजार नेमका कोणी केला? नाही, मला माहित नाही. हे आपल्या चॅनलच्याच माध्यमातून आलं की साहेबांना कोणीतरी सांत्वन नाही केलं वगैरे. मला नाही वाटत असं एवढं बालिशपणा कोणी करेल, किंवा कोणी सांत्वन किंवा कोणी वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे दिल्या नाही म्हणून असं कोणीतरी करेल. एवढे बालिश कोणीच नाहीयेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा अफवा आहेत. आणि मी विनंती करणार आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून, माझ्या वारलेल्या आईच्या बद्दल चुकूनही कुणीही बाजार करायचा नाही. हे कुठंतरी राजकीय म्हणजे राजकीय नेत्यांना हे शोभण्यासारखी गोष्ट नाही. कुणाच्या तरी पर्सनल आयुष्यावर जाऊन असं काहीतरी बोलणे आणि कुणाच्या तरी दुःखद प्रसंगावर असं काहीतरी बोलणे हे कुठंतरी फार चुकीचं आहे. त्या दुःखातून आमचा परिवार आजही सावरलेला नाहीये, आणि त्या जखमेवर जर कोणी मीठ चोळत असेल तर हे फार चुकीची गोष्ट आहे. मी स्पष्ट शब्दामध्ये या गोष्टीचा निषेध करतो. मला कल्पना नाहीये. मी आपल्याला सांगितलं ना, ज्या वेळेसपासून त्यांचा फोन बंद झालाय त्यावेळेसपासून आमचीही फॅमिली तेवढ्याच टेन्शन मध्ये आहे का फोन कोणाचाच लागत नाहीये. आणि योगायोग असा आहे का त्यांनी त्यांची गाडी सुद्धा नेलेली नाहीये, त्यांच्यासोबत त्यांचा PA पण नाहीये. त्यामुळे कुठे दुसऱ्या माध्यमातून त्यांचा संपर्क होईल असं कोणी माध्यम माझ्याकडे तरी नाहीये. वडील आहे, पोलिसांमध्ये तक्रार केली नाही का? कुठे गेली, काय गेली? अहो, ते सुज्ञ आहेत, समर्थ आहेत, खासदार आहेत. मी खासदाराची कंप्लेंट करू? नाही, कुठे गेले संपर्क होत नाहीये. येतील.